शनिवार वाड्यामध्ये एक बेवारस बॅग आढळलेली आहे आणि पोलिसांनी शनिवार वाडा त्यामुळे रिकामा सुद्धा केलाय। बॉम्ब शोधक पथक वाड्यावर दाखल झालंय आणि बेवारस बॅगची तपासणी मागच्या 1 तासापासून सुरू आहे। बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। कंट्रोलला कॉल आला होता की शनिवारवाडा गेट जवळ एक बॅग बेवारस आहे आणि त्यामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे। अशा इन्फॉर्मेशनवरून आम्ही इथं आलेलो आहोत घटनास्थळी आणि तसेच BDDS टीम पण बोलवलेली आहे, परंतु तशा कोणत्याही प्रकारची बॅग किंवा काही आढळून आलेलं नाही आणि अजून BDDS टीम चेकिंग करत आहे। पुण्यातल्या शनिवार वाडामध्ये 1 तासापूर्वी बॉम्ब असल्याचे कॉल आला होता। त्यानंतर पूर्ण शनिवार वाडा जो आहे तो आता खाली करण्यात आलेला आहे। बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेला आहे, तपास करत आहे। एक पिशवी किंवा एक बॅग आहे, त्या बॅग मध्ये हा बॉम्ब असल्याची पोलिसांना कॉल आला होता। आता जर आपण बघितलं तर पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस दाखल झालेले आहेत। आज शनिवार रविवार आहे, जास्त गर्दी असते, परंतु सकाळीच हा कॉल आल्याने पोलिसांनी आतमध्ये जाण्यास कुणालाही आतमध्ये सोडलेलं नाही आणि संपूर्ण शनिवार वाडा जो आहे तो बॉम्ब शोधक पथक तपास करते, कुठे काही भेटते का याचा तपास चालू आहे। परंतु हा सगळा फेक कॉल असल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत। कुणीही घाबरून जाऊ नका असं नागरिकांना आवाहन केलं जात आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी शनिवार वाड्याभोवती लावलेली आहे। शनिवार वाडाचा तपास सर्व परीने चालू आहे, परंतु हा जर फेक कॉल असेल तर काय याचाही प्रश्न आहे। परंतु आता सध्या कुणीही घाबरायचं कारण नसल्याचं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलंय। शनिवार वाडा मात्र आता किती वेळ बंद राहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आज शनिवार आहे, पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते आणि गर्दीच्या दिवशीच या असा कॉल आल्याने लोकांमध्ये मात्र भीती निर्माण झालेली आहे। आता हा नेमका तपास कधी लागणार ते पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे।